गुड मॉर्निंग. चहा बघितलाच असेल तुम्ही तर चहा या प्यायला. तर हे आहे दुपारचा वेळ, म्हणजे 11 वाजले होते. तर दुपारचाच वेळ समजा आणि तसंच सकाळचा पण वेळ. आणि मी करत होते कुकरमधली बिर्याणी, साधी सिंपल, म्हणजे अर्धा तासाच्या आतमध्ये बिर्याणी होतो. तुम्हाला पण झटपट खायचं असेल तर कुकरमधलीच बिर्याणी करा, कारण मला पण भूक जास्त लागली लवकर, तर मी झटपट बिर्याणीच करत असते. तसंच तुम्ही पण करत जावा. तर बघा, दीदीला चहा दिला प्यायला. दीदी बसली होती बघा शाळेतनं येऊन. मग दीदीला चहा दिला, चहा बिस्किट. आणि त्याच्यानंतर चहा बिस्किट आणि पाव पण होता ना घरात आणलेला सकाळी, तर तो पाव पण दिला. तिथे तुम्हाला दाखवते बघा. आणि त्याच्यानंतर राशनच्या तांदळानेच मी बिर्याणी करत होते. 50 रुपयाचं चिकन आणलं होतं. आमच्या इथं 50 रुपयाचा चिकन भेटतो, तर 50 रुपयाचं चिकन आणलं होतं. त्याच्यानंतर हे राशनचे तांदूळ आहेत बरं का. आमच्या दीदीला राशनच्याच तांदळाचं बिर्याणी आवडते, कुकरमधली. ते पण गिचका कर म्हणली. तो काय गिचका होत नाही, नंतर तुम्ही बघलच. त्याच्यावरनं पण तिने बडबडी केलं मला. बिर्याणी एवढी सुंदर झाली होती, पण गिचका नव्हता झाला. आता मी काय करू तुम्ही सांगा. पण छान टेस्टी झाली ते नाही महत्त्व काय, तो गिचका नाही केली म्हणून मला ओरडत होती. तर बघू शकता तुम्ही, झटकीपट 10 मिनटात शिट्ट्या झाल्या आणि मस्त बिर्याणी मसाला वगैरे हे ते खडे मसाले वगैरे टाकले, अद्रक लसूणचं पेस्ट वगैरे टाकलं, थोडंसं तूप टाकलं आणि एक नंबर बिर्याणी झाली. इतका वास बाका बाका येत होता, काय सांगावं तुम्हाला. आणि बघा, मस्त टेस्टी टेस्टी बिर्याणी झाली. आणि ह्यांच्या डब्याला पण मी टिफिनमध्ये बघू शकता, ते नको नको म्हणत होते तरी मी डबा भरून त्यांना देऊन टाकले चिकन बिर्याणी कुकरमधली. हो का, जे आपण खातो तेच आपण खातो, सांगतो तुम्हाला. काय असं चोरून लपून तुम्हाला असंही म्हणलं असतं भारी तांदळाचे काय काय